जय श्रीराम. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विरचित राजनीतीवरील ग्रंथ बुधभूषण. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं बुधभूषण मध्ये आणि शंभूराजांनी लिहिलेल्या दानपत्रात आणि आज्ञापत्रात प्रभू श्रीरामांचा उल्लेख किती ठिकाणी आलाय आणि कसा आलाय. शंभूराजांना प्रयोगरूपी रामायण कोणी सांगितलं ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. किंकेट पादसनेस यांनी हिस्ट्री ऑफ मराठा पीपल पार्ट 2 पेज नंबर 58 मध्ये केशव पंडित दानाध्यक्ष यांनी शंभूराजांना प्रयोगरूपी रामायण सांगितले अशी नोंद करून ठेवली आहे. संभाजी महाराजांचे चरित्रकार वासी बेंद्रे यांनी जे संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये देखील वासी बेंद्रे यांनी केशव पंडित दानाध्यक्षांची अशी नोंद करून ठेवली आहे की त्यांनी शंभूराजांना प्रयोगरूपी रामायण सांगितले. केशव पंडितांच्या मुखातून शंभूराजांनी रामायण श्रवण केले आणि पुराण श्रवणाची सांगता म्हणून शंभूराजांनी केशव पंडितांना 1684 साली एक दानपत्र करून दिले. या दानपत्रामध्ये केशव पंडितांना शंभूराजांनी 1600 लारी नाण्याची, लारी हा नाण्याचाच एक प्रकार आहे, लारी म्हणजे चांदीची नाणी, अशी 1600 चांदीच्या नाणी उत्पन्न असलेली 3 गावांमधली जमीन, म्हणजे 1600 नाणीचा महसूल असलेली 3 गावांमधली जमीन ही दान केलेली आहे. असं दानपत्र आहे, ते उपलब्ध आहे. याची नोंद वासी बेंद्रेंनी त्यांच्या लिहिलेल्या संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये करून ठेवलेली आहे. आणि हे केशव पंडित शंभूराजांबद्दल असे गौरवोद्गार काढतात. त्यांच्या दंडनीती प्रकरणामध्ये ते शंभूराजांची तारीफ करतायत. ती तारीफ, तो श्लोक आता आपण बघूयात. अथो साम्राज्य पदवीम परकुंजर गुंजनाहा शिवराजात्मजो भेजे शंभूराजो गुणज्वलाहा. शत्रूंच्या हत्तींचा नाश करणारे, सिंहाप्रमाणे नव्हे तर प्रत्यक्ष सिंहच, स्वतःच्या गुणांनी उज्ज्वल होऊन चमकणारे, तेजपुंज होणारे असे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आहेत असे शंभूराजे यांनी साम्राज्य पदवी धारण केली आहे. म्हणजे हे सम्राट म्हणून प्रसिद्ध पावले. धन्यवाद. हे मुजरा करतो छत्रपती श्री संभाजी राजा.